सारेगामापा आयडिया सारेगामापा. नमस्कार. आयडिया सारेगामापा मध्ये सर्वांचं स्वागत. दिवाळी साजरी होतीये आणि आज खास करून भाऊबीजेचा दिवस आहे. तेव्हा ह्या दिवशी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, समृद्धीची, सुखमयी आणि भरभराटीची जावो. आणि ह्याच दिवाळीच्या अत्यंत पावन मुहूर्तावर आम्ही सुरुवात करणार आहोत आमच्या ह्या पर्वाच्या उपांत्य फेरीला. निवड चाचणी, नंतर प्राथमिक फेरी, मग उपांत्यपूर्व फेरी असे बरेच टप्पे पार करत 18 जण आपल्या सोबत उपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्या 18 स्पर्धकांसाठी. 36 स्पर्धकांपासून आपण या पर्वाला सुरुवात केली होती. आता 18 उरलेले आहेत, म्हणजे निम्मे स्पर्धक उरलेले आहेत. ह्याचाच अर्थ की चुरस आता चांगलीच वाढलेली आहे आणि ही चुरस आपण अनुभवणार आहोत. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या 18 स्पर्धकांपैकी 9 स्पर्धक आज आपल्या सोबत आहेत. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट आजच्या ह्या भागासाठी. ह्या 9 जणांची गाणी आपण आज ऐकणार आहोत. आणखीन अर्थातच जेव्हा स्पर्धा इतकी पुढे जाते आणि चुरस एवढी वाढते तेव्हा परीक्षणही खूप कठीण होत जातं आणि ही अतिशय कठीण जबाबदारी आपले 2 आवडते परीक्षक अगदी खुबीनी पुढे नेत आहेत. तर ह्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत. नमस्कार. नमस्कार. मेरे को एक हाथ से ही नमस्कार करना पड़ेगा. दोनों हाथ माइक पे ले जाऊंगा तो लोग मुझे माफ नहीं करेंगे. कोई बात नहीं, दिल से अगर आपने सब लोगों को नमस्ते कहा है तो उतना ही काफी है. मुझे ऐसा लगता है कि मराठी संस्कृति और बंगाली संस्कृति काफी कुछ साड़ी के मामले में और धोती या पहनावे के मामले में, खाने के मामले में भी बहुत सा एक जैसा है. तो मैंने कहा क्यों नहीं सरप्राइज दे दूं एक मराठियों और महाराष्ट्र के बीच में एक बंगाली स्टाइल अपनी तरह का ये दिवाली मनाने का. बहुत अच्छा लग रहा है और सबसे पहले आपका बहुत बहुत स्वागत है इस मंच पर. और जिस तरह आपने बांग्ला और मराठी संस्कृति के बारे में कहा है, बहुत सारी चीजें मेल खाती है. मेरे ख्याल से हमारे यहाँ भी ललित कलाओं को बहुत ज्यादा बढ़ावा दिया जाता है, जैसे बंगाल में, और साहित्य उसके ऊपर भी बहुत गौर किया जाता है. तो इसलिए बहुत अच्छा लग रहा है हमें कि आज आप हमारे साथ हैं. आज मैं बंगास्ट्रियन हूँ. जी हाँ. तो आप इनको कुछ कहना चाहेंगे? ये हमारी सेमीफाइनल राउंड अभी शुरू होने वाला है. मैं तुम लोगों को अक्सर देखा करता हूं, सुना करता हूं और सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि अपनी मंजिल को या अपने लक्ष्य को एक निर्धारित मत रखो, एक सीमित मत रखो. सारेगामा इज नॉट योर अल्टीमेट. सारेगामा पा या ये तुम्हारा अल्टीमेट नहीं है. ये एक मार्गदर्शन है. जो यहां से पास हो गया वो दुनिया की हर चीजों में पास हो जाएगा. सिर्फ यही समझो कि ये हो सकता है एक अगर ग्रेजुएशन कर रहा हो तो ये तुम्हारा मैट्रिक है, ये एसएससी है, ये एचएससी है, कुछ भी हो सकता है. वही सोच के चलो, इसको पैमाना मत बनाओ. क्या बात है. तो बहुत अच्छा लग रहा है और मैं भी आपसे विनती करूंगी कि आप विराजमान हो सामने. वहां तो रोज जाता हूँ, आज मुझे इधर रहने दीजिए ना. आज ऐसा क्यों नहीं करते, आप उधर चले जाइए. मैं मार्क नहीं दे पाऊंगी ना इसलिए. ओके चलिए, मैं भी नहीं दे पाऊंगा मार्क्स. आज मैं सुनने आया हूँ तुम लोगों को, देखा जाएगा. थैंक यू व्हेरी मच. तर मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि जर परीक्षकांची अनुमती असेल तर सुरू करें. जी अनुमती. सर्वप्रथम आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, अभिलाषा चेल्लम. कशी आहेस अभिलाषा? बरी. तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू. थँक्यू. आणि आज मस्त एक धडाकेबाज परफॉर्मन्स तुझ्याकडनं असा पाहिजे की सरळ अंतिम फेरी गाठली पाहिजे. येस. ठीक आहे. ऑल द बेस्ट. झुळकला माळू अवचिता
अवचिता परिमळू झुळकला माळू मी भरणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला छान झाला विलासा. मला सांगा, जेव्हा गाण्यात स्वतःच्या गाण्यापासून जेव्हा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते तेव्हा जबाबदारी खूप असते, पण थोडी जास्ती भीती वाटते का इतर वेळेला, म्हणजे इतर कोणत्याही नंबरवर आपलं गाणं असण्यापेक्षा? ते गाण्यावर डिपेंड होते की आत्ता माझं गाणं ईश्वरवर होतं, तर आय वॉज नॉट दॅट स्केअर्ड, सो आय फेल्ट डिवाइन, दॅट्स इट. वंडरफुल. काय अप्रतिम उत्तर दिलंस तू. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. आणि मला वाटतं आपल्याकडे मान्यवर आज एवढे चांगले आलेले आहेत, तर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. आपसे ही शुरुआत करें. मेरे से शुरुआत करें? क्या करना है मुझे? इनके गाने पे. तो मैं खो गया था, मुझे मालूम ही नहीं इसने कैसा है. मैं तो खो गया था गाने में. फिर से गाना पड़ेगा, फिर मैं मार्क्स दे सकता हूँ. ये क्या हमेशा इतना अच्छा गाती है कि आज स्पेशली गा रही इतना अच्छा दिवाली में? नहीं, मुझे लगता है दिवाली में अच्छा गाती है. होली में भी अच्छा गाते हो? नहीं, मैं हमेशा. ईद में, क्रिसमस में. दिस इज नॉट अ इजी सॉन्ग जितना इजी सुनाई पड़ रहा है. तुमने इतना हृदय से गाया क्योंकि ये हृदयनाथ जी का कंपोजिशन है. और खैर दीदी ने जो ये गाया, लता जी ने, उसको निभाना और स्पेशली इस माहौल पे इस गाने के साथ जस्टिस करना, क्योंकि तुमको मालूम है कि ये प्रोग्राम शायद हृदयनाथ जी भी देख रहे होंगे. ये बात दिल में रख के कि जिनका गाना है, जिन्होंने गाया है, वो ये सारेगामापा देखते ही हैं, और उनको वो सामने देख रहा, तुम गा रहे हो, तो तुम्हारे में अपने आप में बहुत बड़ा चैलेंज था. और मुझे लगता है तुम हर दिवाली को अच्छा गाते हो, और दिवाली तुम्हारी जिंदगी में हमेशा बन के रहे. क्या बात है. थँक्यू सर. वाह अभिलाषा, खूप छान गालीस, फारच मजा आली. आणि तू जे सांगितल्याप्रमाणे तो एक भक्तीचा सूर जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, आणि त्या भक्ती रसामध्ये तू खूप रमली होतीस, त्यामुळे ते बाकीचे सूर देखील खूप छान लागले. व्हेरी गुड, व्हेरी सिंग. थँक्यू. दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय ऐकायचं आहे असं जर मला कोणी चॉईस दिलं तर मी हे गाणंच सांगेन. इतकं सुंदर गाणं आहे. जय जयवंतीमध्ये म्हणजे अशा पंट्या लागल्या आहेत, झेंडूची फुलं, सगळे छान नटून आलेले आहेत. हे जसं सीन आहे ना, तसा जय जयवंती राग मला नेहमी दिसतो. जय जयवंती व्हिज्युअलाइज झाला तर तो असा होतो, आणि तो तुझ्या गाण्यातून झाला. व्हेरी गुड. थँक्यू सर. अभिलाषा, आज आपल्याला फक्त सलील दादाचे मार्क दिसणार आहेत, बाकी कोणाचेच दिसणार नाहीत. तर आपण बघूया किती मिळालेत तुझ्या गाण्याला. मिळालेला आहे आणि अप्रतिम सुरुवात झालेली आहे तुझी. सो विश यू ऑल द बेस्ट. सारेगामापा, ऐका सारेगामापा.